नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। संजय देशमुख हे राज्याध्यक्ष आहेत कंत्राटी कर्मचारी कामगार संघटनेचे तथा मजदूर युनियनचे। याबाबत त्यांनी भूमिका घेऊन उमेद हे प्रकल्प शासनाने राबवलेला आहे, त्यामध्ये असलेल्या कंत्राटी कर्मचारी झालेल्या कामगारांवर अन्यायाबाबत त्याने आवाज उठवला आहे। संजय देशमुख यांचा ठोस आणि रोखठोक विषय आहे की कंत्राटी कर्मचारी यांना नियमित पदावर घेण्यात यावे। उमेदमधील कंत्राटी कर्मचारी यांना प्रत्येक वर्षापासून ते अतिशय तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत। यांचा परिवार कसा चालावा हे कसं जगावं, शासनाने कृपया याबाबत थोडी काळजी घ्यावी, असं संजय देशमुख यांनी म्हटलं आहे। आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही लाडकी बहीण योजना यांच्यामुळे असंख्य मुली प्रसन्न झालेल्या आहेत, पण आता आम्हाला योजना ही पण राबवावी, एक की महाराष्ट्रातील खूप महत्त्वाची योजना आहे असे समजा, जे की लाडके कंत्राटी कर्मचारी यांचे नियमित पदावर समायोजन आम्ही करणार अशी योजना राबवा। आणि आम्ही तुमच्या यामध्ये येणाऱ्या फक्त बहिणीच नाही तर असंख्य बहिणी भगिनी, आपले भाऊ, आपले वडील असे सगळेच येणार आहेत। तरी असंख्य या सर्व मंडळींना संजय देशमुख यांचं असं म्हणणं आहे की कंत्राटी कर्मचारी यांना नियमित पदावर तात्काळ घेण्यात यावं, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी शासनाला दिला आहे। याबाबत राज्याध्यक्ष संजय देशमुख काय म्हणाले ते आपण महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलच्या या व्हिडिओमध्ये पाहू। आज हे जे आपण इथे बेमुदत काम बंद आंदोलनाला बसतोय, ह्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या अगदी रास्त आहेत आणि या मागण्यांना, उमेदच्या मागण्यांना पूर्णतः संघर्ष कर्मचारी संघटनेचा आणि जिल्हा NHM कर्मचारी संघटनेचा पूर्णतः पाठिंबा आहे आणि महाराष्ट्र शासनाला या उमेदच्या मागण्या या पूर्ण करतील। अन्यथा हे जरी काम बंद आंदोलन असलं तरी या मागण्या जर शासनाने याचा गांभीर्याने विचार न केल्यास आम्ही सर्व रस्त्यावर उतरू आणि यांच्यासोबत महाराष्ट्रातील तमाम NHM कर्मचारी संघटनेचे कर्मचारी हे सुद्धा यांना पाठिंबा जाहीर करून यांच्या पाठिंबाकडे उतरतील। त्यामुळे सदरील कर्मचाऱ्यांच्या यांच्या मागण्या या महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्याबद्दल निपटारा करावा, असे या मंचातर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाला गंभीर इशारा देतो। जय उमेद, जय उमेद, जय उमेद, जय उमेद, कायम करा, कायम करा, उमेदवारांना कायम करा, कायम करा, कायम करा, उमेदवारांना कायम करा। मी संजय देशमुख, राज्याध्यक्ष संघर्ष महाराष्ट्र राज्य युनियन कामगार तथा कंत्राटी कर्मचारी यांचा। तर माझं एकच म्हणणं आहे, आम्हाला कंत्राटी म्हणून या शासनानं किती वर्ष पिळवणूक करणार, म्हणजे आम्ही गुलामासारखं वागाव का, गुलामासारखं राहावं का, काय हे तुमचं म्हणजे म्हणणं काय? आम्ही एखाद्या तुटपुंज्या पगारीवर काम करत आहे, जे की नियमित लोक त्या जवळपास 80 ते 90 हजारावर काम करत आहेत। आमचं एकच म्हणणं आहे, जर शासनाने वेळेत दखल न घेतल्यास तर शासनास आमच्या रोषास जावं लागेल। हे आमची विनंती नाही तर शासनानं एक प्रकारचा इशारा आहे असं समजावं आणि ह्यापुढं आमचा होणारं प्रत्येक आंदोलन, प्रत्येक दिशा ही आक्रोश राहील आणि यामध्ये जर आमच्या जीवितास काही हानी झाली तर या संपूर्णपणे शासन जबाबदार राहील, याची शासनाने नोंद घ्यावी। हम सब एक है, हम सब एक है। अरे मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। जय उमेद, जय जय उमेद, जय उमेद, जय जय उमेद, जय उमेद, जय जय उमेद।
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।